नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पोलीस भरती 2024 मध्ये झालेल्या प्रश्नांच्या सिरीज सुरू आहेत, ज्यामध्ये आपण आज पोलीस भरती 2024 ला मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचा भाग 10 पाहणार आहोत. आणि याआधी आपण पाहिलेल्या 9 भागांमध्ये प्रत्येकी 50 प्रश्न आहेत, म्हणजे 450 प्रश्न झालेले आहेत. आणि हे 50 म्हणजे एकूण 500 प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, मागच्या सिरीजमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न चुकले होते किंवा आन्सर कीमध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं चुकीची होती ते सर्व प्रश्न दुरुस्त करून या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून जर तुमचं एखादं मागचं उत्तर चुकलं असेल तर यावेळी बरोबर येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता करूयात आजच्या प्रश्नांना सुरुवात. प्रश्न क्रमांक 1, जेवताना कधी बोलू नये या वाक्यामध्ये कृदंत ओळखा. आता मित्रांनो, कृदंत म्हणजे काय असतं? जर आपण संस्कृतचा विचार केला तर संस्कृतमध्ये धातूला जो प्रत्यय लागतो त्याला कृदंत म्हटलं जातं, ठीक आहे. परंतु मराठीमध्ये तसं नाही आहे. मराठीमध्ये काय होतं, जेव्हा धातूला प्रत्यय लागतो आणि प्रत्यय लागल्यानंतर धातूचं जे रूप तयार होतं त्याला काय म्हणतात? धातुसाधित. आणि जर मित्रांनो या धातुसाधितापासून अपुरी क्रिया दाखवली जात असेल, या धातुसाधितामुळे अपुरी क्रिया दाखवली जात असेल तर काय म्हणायचं? त्याला कृदंत म्हणायचं, ठीक आहे. म्हणजेच धातूला प्रत्यय लागून तयार झालेला परंतु अपुरी क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे काय? कृदंत, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, जेव या धातूला ताना हा प्रत्यय लागलेला आहे आणि जेवताना हे धातुसाधित बनलेलं आहे. आणि हे काय दाखवतंय? तर जेवण्याची क्रिया अपूर्ण दाखवतंय, अपुरी दाखवतंय. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? जेवताना हे काय? कृदंत आहे, ठीक आहे. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. उत्तर पत्रिकेमध्ये याचं उत्तर चुकीचं आलेलं होतं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, सूर्य डोंगरा आड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? आता मित्रांनो, डोंगराआड हा शब्द अधोरेखित आहे, ठीक आहे. मग मित्रांनो, या ठिकाणी कर्मपूरक, आधारपूरक, विधानपूरक असे पर्याय आहेत. पूरक म्हणजे काय? की क्रियापदाचा म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जर एखाद्या शब्दाची आवश्यकता असेल तर त्या शब्दाला काय म्हणायचं? पूरक म्हणायचं, ठीक आहे. मग त्यामध्ये जर कर्म असेल, कर्म असल्याशिवाय वाक्याला अर्थ पूर्ण होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? कर्मपूरक म्हणायचं. जर कर्त्यानंतर येणारा शब्द जर वाक्याला अर्थ पूर्ण करून देत असेल तर त्याला काय म्हणायचं? विधानपूरक म्हणायचं. आणि जर वाक्याला अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियाविशेषणाची आवश्यकता असेल आणि त्याला कुठे या प्रश्नानं उत्तर मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं? आधारपूरक म्हणायचं. मग ठीक आहे, या ठिकाणी डोंगराआड शब्द काय आहे? क्रियाविशेषण आहे. कोणत्या प्रकारचं? स्थलदर्शक क्रियाविशेषण आहे, ठीक आहे. आणि जर प्रश्न विचारला की सूर्य कुठे गेला तर डोंगराआड, मग या ठिकाणी काय म्हणायचं? डोंगराआड काय आलेलं आहे? आधारपूरक आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? मित्रांनो, चुलीचं चूल हे अनेक वचन आहे. मुलगीचं मुली हे अनेक वचन आहे. तसेच झुलचं झुली हे अनेक वचन आहे. परंतु फुली म्हणजे काय? तर या प्रकारची टीक, याला काय म्हणायचं? फुली म्हणायचं. हे फुली काय? एक वचन आहे, ठीक आहे. अनेक वचन काय होतं? फुल्या होतं. म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही काय आहेत? अनेक वचन आहेत. आणि पर्याय 4 काय आहे? एक वचन आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 हा विसंगत आहे. प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरी गेली. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियेविषयी किंवा क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियाविशेषण म्हणायचं. मग या ठिकाणी घराच्या छपरावरून खारुताई कशी गेली? तुरुतुरु गेली. म्हणजे या ठिकाणी तुरुतुरु हे क्रियाविशेषण आलेलं आहे, ठीक आहे. आणि हे कोणत्या प्रकारचं आहे? तर क्रिया कशी घडली किंवा क्रिया घडण्याची रीत काय होती हे दर्शवणारं जर क्रियाविशेषण आलं असेल तर त्याला काय म्हणायचं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, ठीक आहे. तुरुतुरु हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 5, अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता? आता मित्रांनो, या ठिकाणी दिसतंयच, या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्त्वाचे आहेत. आणि जेव्हा दोन्ही पद महत्त्वाचे असतात तेव्हा कोणता समास असतो? द्वंद्व समास, ठीक आहे. पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव, दुसरं महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष, दोन्ही महत्त्वाचे असतील तर द्वंद्व, आणि दोन्ही महत्त्वाचे नसतील तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही, ठीक आहे.
मग या ठिकाणी पहा समास कोणता आहे, द्वंद्व आहे. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. जर याच्या पुढे प्रश्न आला की द्वंद्व समासाचा कोणता प्रकार आहे, तर काय सांगणार, तर या ठिकाणी पहा अंथरूण पांघरूणचा विग्रह कसा होतो, तर अंथरूण पांघरूण आणि त्यासोबतच झोपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर वस्तू किंवा इतर गोष्टी, म्हणजे या ठिकाणी सामासिक शब्दाचा विग्रह होताना किंवा सामासिक शब्द तयार होताना त्याच प्रकारच्या आणखी काही वस्तू त्यामध्ये समाविष्ट आहेत असं दर्शवलेलं असतं. ठीक आहे, तेव्हा काय म्हणायचं, समाहार द्वंद्व समास म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे पुढे जाऊन जर प्रश्न विचारला की हा कोणत्या समासातील शब्द आहे, तर समाहार द्वंद्व समासातील शब्द आहे. ठीक आहे, समाहार द्वंद्व समासाची व्याख्या काय आहे, ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो, त्या समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना. मित्रांनो, संरचना म्हणजे काय, तर एखादी विशिष्ट रचना किंवा एखादी विशिष्ट ठेवण. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 ठेवण म्हणजे संरचना. प्रश्न क्रमांक 7, पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, पेटीतील नाणी मुलांना दाखवलेली आहेत. कोणी दाखवलेली आहेत, तो कोणतरी व्यक्ती आहे, तो कर्ता आहे. परंतु पेटीतील नाणी आणि मुलांना हे दोन्ही काय आहेत, कर्म आहेत. आणि या ठिकाणी पेटीतील नाणी या कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे. जर आपण या ठिकाणी पेटीतील नाणेऐवजी पेटीतील एक नाणे घेतले तर काय, पेटीतील नाणे मुलांना दाखवले, दाखवलीचं दाखवले होते. म्हणजे या ठिकाणी कर्माचं वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप बदलतंय. आणि जेव्हा कर्माचं वचन बदलल्यानंतर किंवा लिंग बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर तेव्हा काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग आहे. म्हणून आपलं उत्तर काय या ठिकाणी, पर्याय 4 कर्मणी प्रयोग. जर कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्तरी, आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते. मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय 2 बा.सी. मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक किंवा प्रणेते असं म्हटलं जातं. तर मित्रांनो यांच्या लेखन शैलीमध्ये मुख्यत्वे करून निराशा आणि वैफल्य दिसून येतं. याचं कारण काय असं विचारलं तर काय सांगायचं, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला नरसंहार, यामुळे यांच्या लेखनामध्ये काय झालेलं होतं, निराशा आणि वैफल्य आलेलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, फू बाय फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे. मित्रांनो मराठीमधील एक गीतकार, एक कवी आणि मराठीमधील कोळी गीतांचे तसेच अनेक भीमगीतांचे गायक आणि लेखक विठ्ठल उमप यांचं आत्मचरित्र आहे फू बाय फू, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यांना आपण अनेक चित्रपटांमध्ये अनेक नाटकांमध्ये पाहिलं असेल. यांनी गलगले निघाले, टिंग्या, नटरंग यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तसेच 1996 साली त्यांना राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार मिळालेला आहे. तसेच 2001 मध्ये त्यांना दलित मित्र पुरस्कार देखील मिळालेला आहे. ठीक आहे. कोण नाव काय यांचं, विठ्ठल उमप. कोणत्या प्रकारची गीतं लिहिली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतं तसेच कोळी गीतं. प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थाची नाही. मित्रांनो स्वाधीन पराधीन विरुद्धार्थी आहे, द्वेष स्नेह विरुद्धार्थी आहे, सत्वर सावकाश, सत्वर म्हणजे लवकर भरभर आणि सावकाश म्हणजे त्याच्या उलट आहे. ठीक आहे, ही देखील आहे. तर अलग विलग, म्हणजे मित्रांनो अलग म्हणजे काय, तर वेगळा, आणि विलग म्हणजे काय, तर वेगळे केलेलं किंवा वेगळं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हे काय समानार्थी आहे, तर इतर 3 आहेत त्या विरुद्धार्थी आहेत. आणि विचारलेलं काय, कोणती विरुद्धार्थाची नाही, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 समानार्थाची आहे, विरुद्धार्थाची नाही. प्रश्न क्रमांक 11, 2 सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही. मित्रांनो या ठिकाणी पहा, सुंदरचा विरुद्धार्थी शब्द कुरूप, साम्याचा विरुद्धार्थी शब्द भेद आणि कठीणचा विरुद्धार्थी शब्द सोपे. मग आलेला कोणत्या शब्दाचा नाहीये, पर्याय 4 पारखचा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. निष्कारण, सकारण, अकारण, विनाकारण. आता मित्रांनो निष्कारण, अकारण, विनाकारण म्हणजे काय, कोणत्याही कारणाशिवाय. ठीक आहे. आणि सकारण म्हणजे काय, कारणाशिवाय किंवा कारणाने. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1, 3 आणि 4 काय आहेत, समानार्थी आहेत किंवा एकाच अर्थाचे आहेत, आणि सकारण हा त्यांच्या विरुद्धार्थाचा आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 13, गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? मित्रांनो, गंगाजळी म्हणजे काय तर भविष्य काळामध्ये आपल्याला उपयोगी पडावेत, आपले एखादं ऋण, आपले एखादी देयता फेडता यावी यासाठी काही रक्कम आतापासून साठवली जाते, त्याला काय म्हणायचं? गंगाजळी म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम म्हणजे गंगाजळी. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 डबल झालेला आहे, तरी पण उत्तर पाहूया. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13, मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडा. मित्रांनो, मरगळ येणे म्हणजे काय? आळस येणे, ग्लानी येणे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 4. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? आता या ठिकाणी पहा, डोळ्यात केर, कानात फुंकर, मानेवर गळोनी पायाला अळो, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, या तिन्हीचा अर्थ काय असतो की प्रॉब्लेम किंवा समस्या एका ठिकाणी असणं आणि त्याचा उपाय दुसऱ्याच ठिकाणी करणं. ठीक आहे, म्हणजे या तिन्ही एका अर्थाचे आहेत. मग विसंगत अर्थाची कोणती आहे? पर्याय 2 पहा, लेकी बोले सुने लागे, म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, तमोगुण या शब्दांची योग्य फोड कोणती? मित्रांनो, तमोगुण मध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? विसर्ग संधी आहे. यामध्ये तम त्यानंतर विसर्ग अधिक गुण या प्रकारची संधी असेल. ठीक आहे, आणि त्यामुळे विसर्गापुढे उ आल्यामुळे काय होतो? ओ होतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 3 तम अधिक गुण, तमोगुण. ठीक आहे, विसर्गापुढे उ आला काय झाला? मला ओ जोडला जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे? मित्रांनो, सामान्य नाम म्हणजे काय? विशिष्ट गुणधर्म असलेल्या व्यक्तींचा, वस्तूंचा समूह, त्याला जे नाम दिलं असतं त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. मग या ठिकाणी 12व्या काय? क्रमवाचक संख्या विशेषण. ठीक आहे, म्हणजे पहिला वाक्य नाहीये. दुसरं पहा, मानवता. मित्रांनो, मानवता काय? भाववाचक नाम आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथं पहा, बोलावणे. काय बोलावणे? तर या ठिकाणी बोलावणे हे निमंत्रण म्हणजे नामाच्या ठिकाणी आलेलं आहे. आणि नारद मुनी काय आलेलं आहे? गावोगावी नारद मुनींची संख्या वाढलेली आहे. या ठिकाणी नारद मुनी हा शब्द कसा आलेला आहे? तर एक विशिष्ट गुणधर्म म्हणजे काय? कळणाऱ्या व्यक्ती यासाठी हा शब्द आलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणूया? नारद मुनी हे काय? सामान्य नाम आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. या वाक्यामध्ये सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 17, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणानूनच टाकली. या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर व्यवस्थित पाहिलं तर किती विशेषण दिसत आहेत? 2 दिसत आहेत, खणखणीत आवाज आणि ठणठणीत भाषण. ठीक आहे, खणखणीत आणि ठणठणीत. परंतु या ठिकाणी एक आहे सार्वनामिक विशेषण. कोणतं आहे? माझ्या. मी पासून माझ्या हे सार्वनामिक विशेषण बनलेलं आहे. आणि या ठिकाणी सारी काय आहे? सारी अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. ठीक आहे, अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे किंवा संख्या विशेषण आहे. मग या ठिकाणी किती झाली? मग माझ्या, खणखणीत, ठणठणीत आणि सारी एकूण 4 झाली. म्हणजे कुठं आहे पर्याय? पर्याय 1. 4 विशेषण आली आहेत. प्रश्न क्रमांक 18, स्वच्छता हीच खरी संपत्ती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण व्हावा म्हणून वाक्यामध्ये जर एखादं क्रियापद वापरलं गेलं असेल तर त्याला काय म्हणायचं? अद्याहृत क्रियापद. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 3 अद्याहृत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो, मूळ शब्द काय असतो? तोळा. त्याला काय लागलेला आहे? ए हा प्रत्यय लागलेला आहे. आणि हे ए हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? ए हा तृतीयेचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 तृतीया. तृतीयेचे प्रत्यय कोणते आहेत? ने, एशी, निही, ईशी. ठीक आहे, हे आहेत, माहित आहे ना? प्रश्न क्रमांक 20, आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोंनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले. वाक्यप्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत आणि लिओनार्दोंनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले, ही 2 वाक्य आहेत ती म्हणून या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. आणि म्हणून हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय म्हणून आलेलं आहे? तर उद्देशबोधक आलेला आहे. कारण आपली चित्र खरीखुरी वाटावीत या उद्देशानं लिओनार्दोनं काय केलं? नाना तऱ्हेचे प्रयोग केले. म्हणजे या ठिकाणी म्हणून आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? उद्देशबोधक आहे किंवा उद्देशदर्शक आहे. आणि उद्देशदर्शक उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचं असतं? तर
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असतं. आणि जेव्हा मित्रांनो गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं वाक्य जोडलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य कोणत्या प्रकारचं असतं? मिश्र वाक्य असतं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 2 मिश्र वाक्य. तर मित्रांनो याच ठिकाणी आणखी काही प्रकार आहेत. उभयान्वयी अव्ययाचे 2 मुख्य प्रकार आहेत. कोणते कोणते? प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय. आणि या दोन्हीचे प्रत्येकी 4 प्रकार पडतात. याबद्दल माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी नेटवर सर्च करा किंवा डायरेक्ट आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करा. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता? मित्रांनो या ठिकाणी पहा, प्राप्त धन, ज्याला धन प्राप्त आहे असा, ठीक आहे, बरोबर. पुरणपोळी, मध्यमपद लोपी समास, पुरण भरून केलेली पोळी, ठीक आहे. वनभोजन, वनातील भोजन. आणि विटी दांडू, विटी अथवा दांडू. मित्रांनो याचा विग्रह कसा होतो विटी दांडूचा? विटी आणि दांडू, ठीक आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत आवश्यक असतात. म्हणून या ठिकाणी विग्रह कसा होतो? समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययानं होतो, विकल्पबोधक नाही. कसा होतो? विटी आणि दांडू. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय 4 चुकलेला आहे, अयोग्य आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. आपण आपल्याच गैरसोयी निर्माण करत असतो या वाक्याचा काळ ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी करत असतो यामधून आपल्याला काळ ओळखायचा आहे. आणि करत असतो या क्रियापदातून कोणत्या काळाचा बोध होतोय? तर रीती वर्तमान काळाचा बोध होतोय. म्हणून आपलं उत्तर काय? पर्याय 3 रीती वर्तमान काळ. जर मित्रांनो याचं रूपांतर इतर काळामध्ये करायचं झालं असतं तर, किंवा इतर काळामध्ये असतं तर कसं असतं? अपूर्ण वर्तमान काळामध्ये आपण आपल्या गैरसोयी आपणच निर्माण करत आहोत. रीतीभूत काळामध्ये आपण आपल्या गैरसोयी आपणच निर्माण करत होतो. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण आपल्या गैरसोयी आपणच निर्माण केल्या आहेत, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय? मित्रांनो गोंडी भाषेमध्ये कावळ्याला काय म्हटलं जातं? गौण जमातीच्या भाषेमध्ये म्हणजे गोंडी भाषेमध्ये कावळ्याला काकाड असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. शीघ्रकोपी म्हणजे? मित्रांनो शीघ्रकोपी म्हणजे काय? शीघ्र म्हणजे लगेच आणि कोप म्हणजे राग, म्हणजे लगेच चिडणारा, अतिशय लवकर चिडणारा, ठीक आहे. म्हणजेच पर्याय 4 अतिशय लवकर चिडणारा किंवा रागवणारा. प्रश्न क्रमांक 25. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? मित्रांनो मनस्तापचा विग्रह कसा होतो? म, न, विसर्ग अधिक ताप. आणि विसर्गापुढे जेव्हा त होतो, त येतो, तेव्हा विसर्गाचा काय होतो? स होतं, ठीक आहे. विसर्गापुढे त आल्यानंतर विसर्गाचा स होतो आणि त्यामुळे मन अधिक तापचा मनस्ताप होतो. आणि या ठिकाणी जेव्हा विसर्ग असतो, जेव्हा संधी होताना पहिल्या पदाचं शेवटचं अक्षर हे विसर्ग असतो, तेव्हा काय होतं? विसर्ग संधी होते, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 विसर्ग संधी. विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संच देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका म्हणजेच 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त 25 रुपयांना मिळत आहे. तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि यामार्फत सराव करू शकता. यामधील बरेचसे प्रश्न आहेच आलेले आहेत, तर मराठी गणित बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्नसंच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? फक्त डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये देऊ. जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही प्रश्नसंच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 16. शहाणापासून शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? आता मित्रांनो जे नाम विशेषणापासून बनलेलं असतं आणि त्या नामाला स्पर्श करता येत नाही त्या नामाला काय म्हणायचं? भाववाचक नाम म्हणायचं. मग या ठिकाणी शहाणा या विशेषणापासून शहाणपणा हे भाववाचक नाम बनलेलं आहे आणि शहाणपणाला आपण स्पर्श करू शकतो का? नाही. म्हणून हे काय? भाववाचक नाम आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? आता मित्रांनो ज्यावेळी 2 व्यंजन एकत्र येऊन एखादं व्यंजन तयार होतं त्याला काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन म्हणायचं. म्हणून या ठिकाणी क्ष आणि ज्ञ ही काय संयुक्त व्यंजन आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. जर मित्रांनो जोडाक्षर विचारलं तर 2 व्यंजन आणि 1 स्वर म्हणजे एकूण 3 वर्ण एकत्र येऊन म्हणजे 2 व्यंजन अधिक 1 स्वर मिळून जोडाक्षर बनतं, ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणता वर्ण औष्ठ्य वर्ण नाही? मित्रांनो, औष्ठ्य वर्ण म्हणजे काय असतं? ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते आणि ओठ एकमेकांना स्पर्श करतात त्यांना काय म्हणायचं? औष्ठ्य वर्ण म्हणायचं. मग मित्रांनो, उ आणि उ हे दोन स्वर, त्याचबरोबर प चा पूर्ण गट कोणता? प, फ, ब, भ, म हे काय? औष्ठ्य वर्ण आहेत. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पहा, प, ब, म औष्ठ्य आहेत. तर न कोणत्या प्रकारचा आहे? न चा उच्चार करताना आपली जीभ आहे ते आपल्या दातांना स्पर्श करते, म्हणून हे कोणत्या प्रकारचा आहे? दंत्य आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 न हा दंत्य आहे, औष्ठ्य नाही. प्रश्न क्रमांक 29, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते. या वाक्यातील विशेष नाम ओळखा. मित्रांनो, विशेष नाम म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला दिलेलं नाव त्याला काय म्हणायचं? विशेष नाम म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, कृष्णा विशेष नाम आहे आणि नदी हे त्यासाठी असलेलं सामान्य नाम आहे. महाबळेश्वर हे विशेष नाम आहे आणि जिल्हा किंवा ठिकाण हे त्यासाठी सामान्य नाम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी विशेष नाम कोणती आहेत? तर नदीला दिलेलं कृष्णा आणि ठिकाणाला किंवा शहराला दिलेलं महाबळेश्वर हे नाव विशेष नाम आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 कृष्णा व महाबळेश्वर ही विशेष नामं आहेत. जर सामान्य नाम विचारलं असतं तर नदी हे सामान्य नाम या वाक्यामध्ये आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30, हातभर काम आणि भाराभर दाम या म्हणीचा अर्थ निवडा. आता मित्रांनो, हातभर काम म्हणजे थोडं काम असणं परंतु त्यासाठी जास्त रक्कम द्यावी लागणं, मोजावी लागणं. ठीक आहे. या अर्थाची ही म्हण आहे आणि या ठिकाणी कोणता पर्याय त्यासाठी योग्य आलेला आहे? तर पर्याय 4 काम कमी असणं परंतु त्यासाठी जास्त खर्च करावा लागणं, जास्त दाम द्यावं लागणं. ठीक आहे. म्हणजेच पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. हातभर काम भाराभर दाम म्हणजे कमी काम परंतु जास्त खर्च किंवा जास्त मोबदला देणं. प्रश्न क्रमांक 31, चतुर्भुज होणे म्हणजे काय? मित्रांनो, चतुर्भुज होणे म्हणजे काय? तर 2 4 हात होणे आणि ते कधी होतात? लग्न झाल्यावर होतात. म्हणून आपलं उत्तर काय? पर्याय 2 लग्न होणे. प्रश्न क्रमांक 32, बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागू होतो? मित्रांनो, बहुश्रुत म्हणजे काय? ज्या व्यक्तीनं खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत किंवा खूप अनुभव घेतलेला आहे अशी व्यक्ती, त्याला काय म्हणायचं? बहुश्रुत म्हणायचं. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ज्याने पुष्कळ ऐकले किंवा वाचलेले अशा व्यक्तीला काय म्हणायचं? बहुश्रुत म्हणायचं. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, 2 शब्दांना जोडताना कोणते चिन्ह वापरतात? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 2 शब्दांना जोडताना किंवा 2 वाक्यांना जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर जर एखादं वाक्य बोलून झालं परंतु ते अपूर्ण असेल तर त्यावेळी काय वापरायचं? अपूर्ण विराम किंवा त्या संबंधी स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसारण चिन्ह वापरायचं. वाक्य वाचताना थोडं थांबायचं असेल तर स्वल्पविराम वापरायचा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय? मित्रांनो, कुसुमाग्रजांचं मूळ नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर. म्हणजेच पर्याय 1 वि वा शिरवाडकर. या ठिकाणी चुकून दिवा झालेला आहे, वि वा शिरवाडकर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, यांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 35, पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुरणपोळी. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण पुरणपोळीला काय म्हणतो? ती पुरणपोळी. म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी पहा, पुरण काय? ते पुरण म्हणतो आपण, म्हणजे नपुंसकलिंगी, आणि पोळी स्त्रीलिंगी. असं जर असेल तर त्या ठिकाणी काय करायचं? कोणत्या गोष्टीसाठी हा शब्द वापरला ते पाहायचं आणि त्या गोष्टीचा जो धर्म आहे त्याचं नाव त्या ठिकाणी द्यायचं. या ठिकाणी स्त्रीलिंगी आहे म्हणून पुरणपोळीसाठी स्त्रीलिंगी वापरायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, जसे केळ या शब्दाचे अनेकवचन केळी असे होते तसेच वेळ या शब्दाचे अनेकवचन काय होते? आता मित्रांनो, केळचे केळी, तर वेळचे वेळी होतं का? नाही होत. वेळचे काय होतं? वेळा होतं. ठीक आहे. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. एक वेळ आणि अनेक वेळा. प्रश्न क्रमांक 36, टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वनाम कोणतं आलेलं आहे? ती हे सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे. आणि ती हे कोणत्या प्रकार सर्वनाम असतं? पहा, तो, ती, ते आणि हा, ही, हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. म्हणजे या ठिकाणी ती कोणता आहे? दर्शक आहे. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. यांचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी केला जातो, म्हणून यांना काय म्हणतात? दर्शक सर्वनाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? आता मित्रांनो, पेरणे, पेरण्याची क्रिया असते, क्रियापद आहे.
वेचणे, वेचण्याची क्रिया असते क्रियापद आहे. उफणणे, उफणण्याची देखील क्रिया असते क्रियापद आहे. परंतु उपरणे म्हणजे काय, तर एक वस्त्र आहे, एक कापड आहे, म्हणजे हे क्रियापद नाहीये, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला सोनेरी मुकुट शोभतो. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये क्रिया कोण करतं त्याला कर्ता म्हणतात आणि क्रिया ज्याच्यावर घडते त्याला काय म्हणायचं, कर्म म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी सोनेरी मुकुट शोभतोय म्हणून काय करायचं, सोनेरी मुकुटला कर्ता म्हणायचं. आणि तो कोणाला शोभतोय किंवा ती क्रिया कोणावर होते, राजावर होते, म्हणून या ठिकाणी राजा काय आहे, कर्म आहे. म्हणजेच मुकुट हा कर्ता या वाक्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. मुकुट हा कर्ता आहे आणि राजाला हे कर्म आहे. प्रश्न क्रमांक 39, जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना काय म्हणतात. मित्रांनो, जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा विशेष माहिती सांगतात त्यांना काय म्हणायचं, क्रियाविशेषण म्हणायचं किंवा क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 1, क्रियेबद्दल क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं, क्रियाविशेषण म्हणायचं. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार कोणते. मित्रांनो, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर वाक्यामध्ये स्वतंत्र न येता एखाद्या नामाला जोडून येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय म्हणायचं. ठीक आहे, आणि हे शब्दयोगी अव्यय आहे ते नामाचे इतर वाक्याशी असणारा संबंध दाखवतं. तर मित्रांनो याचे प्रकार आहेत, शब्दयोगी अव्ययाचे एकूण 17 प्रकार आहेत. कोणते कोणते, कालवाचक, गतिवाचक, स्थलवाचक, करणवाचक, हेतुवाचक, व्यक्तिरेखावाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक, साहचर्यवाचक, भागवाचक, विनिमयवाचक, दिक्वाचक, विरोधवाचक आणि परिणामवाचक. या ठिकाणी कोणते कोणते आहेत, कारणवाचक, विनिमयवाचक आणि परिणामवाचक. ठीक आहे, म्हणजे हे काय, पर्याय 3 मध्ये शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आलेले आहेत. विकल्पबोधक, करणबोधक, संकेतदर्शक काय आहेत, उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. आणि प्रथमा, द्वितीय, चतुर्थी विभक्तीचे प्रकार आहेत. आणि कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोगाचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 41, परंतु बाकी ही उभयान्वयी अव्यय काय सुचवतात. आता मित्रांनो, परंतु बाकी ही उभयान्वयी अव्यय आहेत. कोणत्या प्रकारचे आहेत ते पाहूया. परंतु आणि बाकी काय सुचवतात, तर 2 वाक्यापैकी पहिलं वाक्य किंवा कोणतं तरी एक वाक्य कमी दर्जाचं आहे, उणीव असलेलं आहे, म्हणजे काय, न्यून आहे, म्हणून यांना काय म्हणायचं, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2, परंतु बाकी हे न्यूनत्व दर्शवतात म्हणून यांना न्यूनत्वदर्शक उभयान्वयी अव्यय म्हणतात. प्रश्न क्रमांक 42, कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, नेत्र मूळ शब्द आहे आणि त्याला कमळ हे विशेषण आलेलं आहे. आणि या सामासिक शब्दामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं, तसेच पहिलं पद हे विशेषणाचं आणि दुसरं पद हे विशेष्याचं काम करतं, म्हणजे नामाचं काम करतं. त्यावेळी काय म्हणायचं, तत्पुरुष समास आहे असं म्हणायचं. ठीक आहे, परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये तत्पुरुष नाहीये, तर तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे कर्मधारय समास, ज्यामध्ये काय असतं, तर पहिलं पद हे विशेषण असतं, दुसरं पद हे विशेष्य म्हणजे नाम असतं. आणि ही दोन्ही पदे आहेत ती काय असतात, एकाच विभक्तीमध्ये असतात, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात. या ठिकाणी कमल आणि नेत्र, कमल प्रथमामध्ये आहे, नेत्र प्रथमामध्ये आहे. आणि जेव्हा दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर या ठिकाणी कर्मधारय समास आहे असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 4, कर्मधारय समास. कोणत्या समासाचा प्रकार आहे, तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, पुढील संधी सोडवा. वसंतोत्सव या ठिकाणी काय होते मित्रांनो, तर वसंत अधिक उत्सव, वसंत मधील शेवटचं त मधील अ आणि उत्सव मधील पहिलं उ एकत्र येऊन काय बनतात, ओ बनते. आणि हे ओ आहे ते त ला जोडले जाते, त्यामुळे काय बनतं, वसंतोत्सव बनतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, वसंत अधिक उत्सव. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 1. प्रश्न क्रमांक 44, अपूर्ण भूतकाळ ओळखा. मित्रांनो, अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय, भूतकाळामध्ये क्रिया सुरू होती म्हणजे चालू होती, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, अपूर्ण भूतकाळ म्हणायचं. यालाच चालू भूतकाळ असं देखील म्हटलं जातं. मग या ठिकाणी पहा, मी कादंबरी वाचत होतो, म्हणजे भूतकाळामध्ये वाचण्याची क्रिया सुरू होती, पूर्ण झाली नव्हती, अपूर्ण होती, सुरू होती, म्हणून याला काय म्हणायचं, अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. मग या ठिकाणी पहा, मी कादंबरी वाचली, पूर्ण वर्तमान काळ, मी कादंबरी वाचत असे रीती भूतकाळ, आणि मी कादंबरी वाचली होती पूर्ण भूतकाळ. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 45, रीती भूतकाळातील क्रियापद कोणते? मित्रांनो, रीती भूतकाळ म्हणजे काय? जी क्रिया भूतकाळामध्ये वारंवार घडत होती, नियमितपणे घडत होती, त्या क्रियेला काय म्हणायचं? रीती भूतकाळातील क्रिया म्हणायचं. आणि ते क्रियापद कोणत्या प्रकारचं असतं? की करत असे, चालत असे, करत होतो या प्रकारे. मग या ठिकाणी काय आहे? चालत असे हे काय? रीती भूतकाळातील क्रियापद आहे. म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे. चालत होता अपूर्ण भूतकाळ आहे, चालला पूर्ण भूतकाळ आहे आणि चालला होता अपूर्ण भूतकाळ आहे. प्रश्न क्रमांक 46, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी जास्त विचार करायचा नाही आहे. याची रचना कशी आहे? इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी आहे. ठीक आहे. आणि जेव्हा इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असते तेव्हा कोणता प्रयोग असतो? तर नवीन कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. काही वेळा काय होतं? नवीन कर्मणी हा पर्यायामध्ये नसतो. ठीक आहे. मग त्यावेळी कोणता असतो? तर कर्मकर्तरी असतो. नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 47, केवढा मोठा धबधबा हा वाक्याचा प्रकार सांगा. मित्रांनो, या वाक्यामधून काय होतंय? भाव व्यक्त होतात आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणून हे कोणत्या प्रकारचं आहे? उद्गारार्थी वाक्य आहे, म्हणजेच पर्याय 2. प्रश्न क्रमांक 48, मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. आता मित्रांनो, आपण अलंकार सर्व पाहिलेले आहेत. त्यापैकी उपमा पाहिलेला. तर उपमामध्ये काय असतं? जेव्हा दोन वस्तूंमधील साम्य, समानता दाखवण्यासाठी समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस यांसारख्या शब्दांचा वापर केला असतो त्यावेळी कोणता अलंकार असतो? उपमा अलंकार असतो. मग या ठिकाणी पहा, सम हा शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं? या ठिकाणी उपमा अलंकार आहे, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणखी मित्रांनो, एक प्रकार असतो ज्यामध्ये याच प्रकारची रचना असते. कोणता? उत्प्रेक्ष अलंकार. ज्यामध्ये काय असतं? तर उपमेय हे उपमानच आहे दाखवण्यासाठी भासे, जणू, की, जणू काय, वाटे, गमे यासारख्या शब्दांचा वापर केलेला असतो. त्या ठिकाणी काय म्हणायचं? उत्प्रेक्ष अलंकार आहे. ठीक आहे. श्लेष कधी असतो? हे पहा, श्लेष कधी असतो? तर वाक्यामध्ये जर एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने आला तर त्याला काय म्हणायचं? श्लेष अलंकार म्हणायचं. प्रश्न क्रमांक 49, अनुमोदन याकरता कोणता समानार्थी शब्द नाही. मित्रांनो, अनुमोदन म्हणजे काय? तर एखादी गोष्ट स्वीकारणे, एखाद्या गोष्टीला होकार देणे, समर्थन देणे किंवा पाठिंबा देणे. ठीक आहे. म्हणजे 1, 2, 3 काय समानार्थी आहेत. तर आस्वाद म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा आनंद घेणे. म्हणजे ही गोष्ट म्हणजे पर्याय 4 चुकीचा आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. रोष, आनंद. रोष म्हणजे राग, रागविरुद्ध आनंद. रोख, उदार, बरोबर आहे. रुद्र, सौम्य हे देखील बरोबर आहे. या तिन्ही काय आहेत? विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. तर रंक, गरीब पहा, रंक गरीब मध्ये काय होतं? रंक म्हणजे गरीब आणि गरीब म्हणजे रंक, ही काय समानार्थी शब्दांची जोडी आहे, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ही जोडी आहे ती समानार्थी शब्दांची आहे, विरुद्धार्थी शब्दांची नाही. जर रंकला विरुद्धार्थी शब्द विचारला तर काय? राव किंवा राजा. ठीक आहे. रंकला विरुद्धार्थी शब्द कोणता? राव. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आशा आहे की तुम्हाला आजचे प्रश्न समजले असतील. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती आणि आजचे प्रश्न समजले असतील आणि आवडले असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरतीची परीक्षा देणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर यासारखी आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यासारखे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षा संबंधीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.